पृथ्वीवरची नैसर्गिक आपत्ती पाहिल्यानंतर आता पुढची बातमी आहे ती अंतराळातून। या अंतराळात आपल्या नकळत अनेक घटना घडत असतात। अशीच एक घटना घडणार आहे आपल्या पृथ्वीजवळ आणि तीही तब्बल 100 वर्षांनंतर। बरं, ही खगोलीय घटना घडून गेली की ती पुढील 100 वर्ष तरी आपल्याला आकाशात पुन्हा दिसणार नाही। ही घटना 21व्या शतकातील अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिकही ठरू शकते। म्हणजेच आपल्या पिढीसाठी नक्कीच एकदाच येणारी घटना आहे, एकदाच पाहता येणारी घटना आहे। त्यामुळे ती कोणती आहे आणि ती का चुकू नये, या घटनेचे पृथ्वीवर काय परिणाम होणार आहेत पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट अंतराळातून। ते येतंय सुमारे 100 वर्षांनंतर। ते पुन्हा येईल 100 वर्षांनंतरच। पृथ्वीवरून पहा दुर्मिळ खगोलीय घटना। 21व्या शतकात एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक खगोलीय घटना घडणार आहे। एक अद्वितीय सूर्यग्रहण आपल्या सगळ्यांना पाहता येणार आहे। हे ग्रहण केवळ शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्र प्रेमींसाठीच कुतूहलाचं नाही, तर शतकातून एकदाच होणारी दीर्घकालीन सूर्यग्रहणाची ही घटना असल्यानं सर्वसामान्यांमध्येही त्याची तितकीच उत्सुकता आहे। कारण हे सूर्यग्रहण गेल्या 100 वर्षातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण असेल। पूर्णपणे 6 मिनिटं आणि 23 सेकंद चालेल, ज्यामुळे सूर्य पूर्णपणे अस्पष्ट होईल। दिवसाचा प्रकाश एका विचित्र अंधारात रूपांतरित होईल। इतका काळ हे ग्रहण टिकल्यानंतर मात्र पुढील जवळजवळ 1 शतकभर ते आपल्याला पुन्हा दिसणार नाही। बऱ्याचदा सूर्यग्रहण हे 3 मिनिटांपेक्षा कमी काळाचं असतं, मात्र 100 वर्षांनंतर येणारे हे सूर्यग्रहण दुप्पट वेळ टिकणार आहे। त्यामुळे सामान्य खगोलप्रेमी याचा पुरेपूर आनंद तर घेऊ शकतीलच, तर शास्त्रज्ञांसाठीही हे ग्रहण सर्वाधिक काळ अभ्यासता येणार आहे। ही प्रभावी घटना एकाच वेळी आणि दुर्मिळ पद्धतीने घडणाऱ्या 3 गोष्टींमुळे घडते। पहिली, अपेलियन, म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर असेल त्यामुळे ती लहान दिसेल। दुसरी, चंद्र त्यावेळी पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल आणि त्यामुळे तो आकाशात मोठा दिसेल। तिसरी, चंद्राची सावली पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळून जाईल, त्याचा वेग कमी करेल आणि ग्रहण लांबेल। सूर्यग्रहण म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते। या ग्रहणामध्ये चंद्राची जी परिवलन कक्षा आहे, जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा त्याची ॲपीजी स्थिती असते आणि पृथ्वीपासून दूर असतो तेव्हा पेरिजी स्थिती असते। सूर्याला पूर्णपणे जेव्हा चंद्र झाकळून टाकतो तेव्हा ते ग्रहण असते खग्रास। तर हे पूर्ण सूर्यग्रहण अटलांटिक महासागरात सुरू होईल आणि तिथून ते जिब्राल्टरची सामुद्रधुनी, दक्षिण स्पेन, उत्तर आफ्रिका आणि अरबी द्वीपकल्पातून प्रवास करेल। ते शेवटी हिंदी महासागरात संपेल। हा मार्ग अंदाजे 170 मैल रुंद असेल आणि दाट लोकवस्तीच्या भागातून जाईल, त्यामुळे लाखो लोकांना हे ग्रहण पाहता येईल। दक्षिण स्पेनमधली शहरं 4 मिनिटांपेक्षा जास्त काळ पूर्ण अंधार अनुभवू शकतील। मोरोक्कोमधील टंजियर आणि टेटुआन थेट या सावलीच्या मार्गावर येतील। लिबियातील बेनगाझी जवळ अंधार अंदाजे 5 मिनिटं टिकेल। सर्वात लांब दृश्य ऐतिहासिक इजिप्शियन शहर लक्सर जवळ दिसेल, तिथं अंधार 6 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहील। तर भारताच्या राजस्थान, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातूनही खग्रास सूर्यग्रहण पाहता येणार आहे। तसंच येमेन, ट्युनिशिया, लिबिया, सौदी अरेबिया, सुदान, अल्जेरिया, सोमालिया या देशांमध्येही ग्रहण दिसेल। इतक्या मोठ्या कालावधीचं पुढील सूर्यग्रहण 2114 मध्ये दिसेल। तर या आधीचं इतिहासातील सर्वात मोठं सूर्यग्रहण इसवी सन पूर्व 743 मध्ये लागलं होतं असं सांगितलं जातं। ते 7 मिनिटं 28 सेकंद चाललं होतं। तर 20व्या शतकात 20 जून 1955 रोजी देखील सर्वाधिक काळ टिकणारं सूर्यग्रहण झालं। ते 7 मिनिटं आणि 7.74 सेकंद टिकलं। पण आहे 2 ऑगस्ट रोजी हे मात्र भारतातून दिसणार आहे आणि हे संपूर्ण खग्रास सूर्यग्रहण दिसणार नाहीये, तर केवळ दक्षिण भारतातून केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या थोड्या भागामध्ये आपल्याला ते खंडग्रास दिसणार आहे। विदर्भातून सुद्धा हे ग्रहण काही खूप मोठं खंडग्रास दिसणार नाहीये, परंतु थोडंसं खंडग्रास सूर्यग्रहण 10 ते 12% खंडग्रास हे आपल्या विदर्भातून दिसणार। 21व्या शतकातील सर्वाधिक मोठं सूर्यग्रहण दिसणार आहे ते 2 ऑगस्ट 2027 रोजी।
भारतीय वेळेनुसार दुपारी 4 ते 6 दरम्यान हे खग्रास सूर्यग्रहण दिसेल। त्यामुळे भर दिवसा तब्बल 6 मिनिटं 22 सेकंद अंधार होणार आहे। तेव्हा या दुर्मिळ खगोलीय घटनेची खगोलप्रेमी आणि शास्त्रज्ञ उत्सुकतेने वाट पाहत असतील यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।